आढावा घेऊयात। सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी। बीडमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि याच मुसळधार पावसामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा या नद्या पुन्हा एकदा प्रवाहित झाल्या। बीडमध्ये पावसाचा हाहाकार। शहरामधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरामधील धांडेनगर, शिवतेजनगर, शंभूराजेनगर, भोसलेनगर, सावतानगर या परिसरामध्ये कमरे इतकं पाणी साचलंय। नागरिकांकडून बोट उपलब्ध करून देण्याची मागणी। बीडमध्ये माजलगाव आणि मांजरा धरणामधून पाण्याचा विसर्ग। माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले। सिंदफणा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग, तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या माजलगावामधील बडेवाडी जिल्हा परिषद शाळेला तळ्याचं स्वरूप आलंय। शाळेमधील साहित्याचं देखील नुकसान झालं। माजलगाव तालुक्यामधलं जनजीवन विस्कळीत। बीडमध्ये पावसाचा जोर वाढला। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं क्षीरसागर यांनी आवाहन केलं। बीडमध्ये परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरती रखडलेल्या पुलावरून नागरिकांचा धोकादायक पद्धतीनं प्रवास सुरू आहे। 3 वर्षांपासून रखडलंय सरस्वती नदीवरच्या पुलाचं काम। लवकरात लवकर पुलाचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी। बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढले। खरीपाची पिकं पुन्हा एकदा पाण्यात। ड्रोनच्या माध्यमातून पिकांच्या नुकसानीची दाहकता समोर। हिंगोलीतल्या सोडगावच्या कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं। हिंगोलीच्या कुरुंदा गावामध्ये आसना नदीचं पाणी शिरलंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। घरांमध्ये गुडघाभर पाणी। हिंगोलीमधल्या दांडे गावाला मुसळधार पावसानं झोडपलं। गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला, तर पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे शेतामधल्या पिकांचं अतोनात नुकसान। लातूरच्या मांजरा, तेरणा, रेणा, तावरजा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होतीये। चाकूर, रेणापूर, अहमदपूर आणि निलंगा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। निलंगा तालुक्यामधील औराद, शहाजनी या परिसरामध्ये अवघ्या 8 तासांमध्ये 63 मिलीमीटर इतका पाऊस झाला। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या तेरणा नदीपात्रामध्ये गाय वाहून गेली आहे। गाय तेरणा नदीमध्ये वाहून जात असतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। धाराशिव जिल्ह्यामधील कळंब बाजारपेठेमध्ये पाणी शिरलंय। प्रमुख बाजारपेठ म्हणून कळंब बाजारपेठेची ओळख आहे। बाजारपेठेमधल्या रस्त्यांना सध्या नदीचं स्वरूप आलंय आणि पावसामुळे या बाजारपेठा बंद आहेत। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नदी आणि नाल्यांना पूर। शेतामधून घरी जात असताना आरणी नदीमध्ये वाहून जाणाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। जिल्ह्यामधील काजळा गावामधील नदीवरच्या पुलावरती पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पावसाला कंटाळून नांदेडमध्ये शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। कंधार तालुक्यामधल्या भोजूची वाडी इथली घटना आहे। शेतकरी चुडाजी कांगणे यांना गावकऱ्यांनी आत्महत्या करण्यापासून रोखलंय। चुडाजी कांगणेंनी स्वतःला या पुराच्या पाण्यामध्ये लोटून देण्याचा प्रयत्न केला। नांदेडमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढलाय। रस्त्यावरती पाणीच पाणी, तर सखल भागामधल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये 7 म्हशी वाहून गेल्या। 4 म्हशी सापडल्या, तर 3 अजूनही बेपत्ता आहेत। पारडी इथल्या ओढ्याला आलेल्या पुरामध्ये 7 म्हशी वाहून गेल्या। परभणीच्या चुडावा गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं। महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं बोटीच्या माध्यमातून सुरक्षितपणे या गावकऱ्यांना बाहेर काढलंय। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील शेती पिकं कमरे इतक्या पाण्याखाली गेलेली आहेत। कर्जमाफी आणि सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोयाबीन, कापूस यांची पिकं सध्या पाण्याखाली। परभणीमध्ये पावसाची तुफान बॅटिंग। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। परभणीच्या पालम गंगाखेड महामार्गावरती पाणीच पाणी। केरवाडीच्या पुलावरती गळाटी नदीच्या पुराचं पाणी आलंय, त्यामुळे इथली वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। साताऱ्यामधल्या म्हसवडला मुसळधार पावसाचा तडाखा। म्हसवड शिंगणापूर हा रस्ता पाण्याखाली गेलाय। रस्त्यावरच्या अनेक दुकानांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं। दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। या तालुक्यामध्ये माणगंगा नदीला पूर आलाय। नगर परिषदेकडून सतर्कतेचं आवाहन। साताऱ्याच्या संगम माहुली परिसरामधल्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। जीवनावश्यक वस्तूही भिजल्यात। अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।
साताऱ्याच्या कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. धरणामधून पाण्याचा विसर्ग सध्या वाढवण्यात आलाय. धरणाचे 6 वक्र दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले. 11,700 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बातमी आहे सांगलीमधली. सांगलीतल्या खानापूर घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. त्यामुळे सांगलीमध्ये सुद्धा तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत. अग्रणी नदी सध्या दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. सकाळपासून शहरामध्ये पावसाची संततधार कायम आहे. पंचगंगा नदीबरोबर जिल्ह्यामधील सर्व नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी घट होतीये. सोलापूरच्या माड्यामधील एकेका गावाचा संपर्क हळूहळू तुटतोय. उंदरगाव केबडच्या पाठोपाठ आता उंदरगाव ते वाकाव इथल्या ओढ्याला सुद्धा पाणी आलंय. त्यामुळे वाकाव याचा संपर्क तुटलाय. सोलापूरमधल्या सीना नदीमध्ये पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोहोळ अक्कलकोट तालुक्यामधल्या गावागावामध्ये हलगी वाजवून दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा दिला जातोय. सोलापूरच्या माढ्यामधील पूरग्रस्त उंदरगाव परिसरामधल्या नागरिकांनी भिजलेलं धान्य रस्त्यावरती टाकलंय. भिजलेलं धान्य ठेवून करायचं काय, खायचं काय, अशी शेतकऱ्यांची उद्विग्न प्रतिक्रिया. मुसळधार पावसामुळे पंढरपूरमधली चंद्रभागा वाळवंटामधली मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये जोरदार पावसामुळे उळे कासेगाव पूल पुन्हा एकदा पाण्याखाली. वाहतूकही बंद झाली. पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाची उंची वाढवण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा या जिल्ह्याला पावसानं झोडपलं. सीना कोळेगाव धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माढ्यामध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय. ओढ्याच्या पाण्यामध्ये शेकडो जनावरं अडकून पडली. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू आहे. नागपूर शहरामध्ये पावसाची हजेरी. पुढचे 3 दिवस नागपूरसह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट. धाराशिवच्या कळंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलामध्ये पुन्हा एकदा पाणी शिरलं. नगर परिषदेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. व्यापाऱ्यांचं पाण्यामध्ये बसून आंदोलन. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यामधील कोळी गावामध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळलंय. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घर पूर्णपणे कोसळल्यामुळे कुटुंब बेघर झालंय. सोलापूरच्या उंदर गावामध्ये पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवरती स्थानिकांचा रोष. केवळ फोटो सेशन करण्यासाठी आलायत का, असाही सवाल. रोष बघता सदाभाऊ खोत यांनी काढता पाय घेतला. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या दावरवाडी इथे ओला दुष्काळाच्या मागणीसाठी रास्ता रोको. शेतकऱ्यांसह शेकापचे पदाधिकारी आक्रमक झाले. पैठण पाचोड राज्य महामार्गावरती रास्ता रोको. यवतमाळच्या दहिसावळी इथे एकाच गावामधल्या 2 शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबियांची भेट घेतली. कर्जमाफीचं आश्वासन दिलं.